नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड गेट्स RBI नोड फॉर 100% स्टेक इन SOIPL आईज ₹3 लाख कोटी AUM इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडला श्रीराम इन्व्हेस्टमेंट्स होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून श्रीराम ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100% इक्विटी स्टेक ॲक्वायर करण्यासाठी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन उमेश यांना अशी अपेक्षा आहे की श्रीराम फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट फायनान्शियल इयर 2026मध्ये 3 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त होऊन जाईल. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पेप्सिको टू इस्टॅब्लिश मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन मनप्परी, तामिळनाडू. तर मित्रांनो, पेप्सिको हा एक ग्लोबल ब्रँड आहे आणि मित्रांनो, यांचे प्रोडक्ट इंडियामध्ये सेल करण्यासाठी पेप्सिकोची फ्रँचायझी वरुण बेवरेजेस लिमिटेडने विकत घेतली आहे. आणि मित्रांनो, पेप्सिको तामिळनाडूमध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापित करणार आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला वरुण बेवरेजेस लिमिटेडवर पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, डीमार्ट Q4 फायनान्शियल इयर 2025 अपडेट. रेव्हेन्यू राइजेस 16.7% इयर ऑन इयर बेसिस टू ₹14,462 करोड. स्टोअर काउंट रिचेज 415. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, डीमार्टचा स्टँड अलोन रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16.7%ने इन्क्रीज होऊन 14,462 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, आता डीमार्टचे टोटल स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 415. चला आता बोलूया निफ्टी 50च्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड Q4 बिझनेस अपडेट. AUM जम्प्स 26% इयर ऑन इयर बेसिस टू ₹4,16,750 करोड. डिपॉझिट बुक अप 19%. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन 4,16,750 कोटी रुपये आला आहे. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा डिपॉझिट्स बुक इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया निफ्टी 50मध्ये सर्वात जास्त वेटेज असलेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेड Q4 फायनान्शियल इयर 2025 बिझनेस अपडेट. पिरियड एंड ॲडव्हान्सेस राईज 7.7% इयर ऑन इयर बेसिस. डिपॉझिट्स अप 14.1%. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा ॲडव्हान्सेस राईज झाला आहे इयर ऑन इयर बेसिसवर 7.7%ने, जो आला आहे 27.73 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर
1%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जी रिसेंटमध्ये म्हणजे 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड झाली आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल ब्लॅक रॉक इन्वेस्ट ₹66.5 करोड इन जॉईंट व्हेंचर जिओ ब्लॅक रॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅक रॉक या दोन कंपन्यांची एक 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. म्हणजे या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅक रॉक दोन्ही कंपनीची प्रत्येकी 50-50% हिस्सेदारी आहे आणि त्या जॉईंट व्हेंचर कंपनीचे नाव आहे जिओ ब्लॅक रॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅक रॉकने आपल्या जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ ब्लॅक रॉक इन्व्हेस्टमेंट्स ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 66.5 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये यांची टोटल इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होऊन झाली आहे 84.5 कोटी रुपये. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड एंटर्स इंडियन स्पोर्ट्स मार्केट विथ ब्लास्ट पार्टनरशिप. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने घोषणा केली की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची होली ओन सबसिडियरी कंपनी राईज वर्ल्डवाईड लिमिटेड ब्लास्ट स्पोर्ट्स लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये इंडियामध्ये स्पोर्ट बिझनेस करणार आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने या वीकमध्ये आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इरिडाने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 47,453 कोटी रुपयांचे लोन सँक्शन केले आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये इरिडाने लोन सँक्शन केले होते 37,354 कोटी रुपयांचे. म्हणजे मित्रांनो, याच्या लोन सँक्शनमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 27%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. तसेच मित्रांनो, इरिडाने लोन डिस्बर्समेंट केली आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 30,168 कोटी रुपयांचे आणि इरिडाने फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये लोन डिस्बर्समेंट केले होते 25,089 कोटी रुपयांचे. म्हणजे मित्रांनो, इरिडाच्या लोन डिस्बर्समेंटमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 20%ची ग्रोथ पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो, इरिडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड आला आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 76,250 कोटी रुपये, जो फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये होता 59,698 कोटी रुपये. म्हणजे याच्या लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंडमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 28%ची ग्रोथ पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.